तर कसं काय मंडळी, छावा मूवीचा ट्रेलर आलाय आणि 2024 मध्ये हा पिक्चर रिलीज होणार होता. पण थोड्या कारणास्तव तो डिले झाला आणि डिले होऊन आता महाराजांच्या जयंतीच्या वीकमध्ये, म्हणजे महाराजांच्या जयंतीच्या वीकमध्येच हा पिक्चर रिलीज होतोय. आणि एका लोकमतच्या ह्याच्यामध्ये पत्रकारांमध्ये परिषदमध्ये वाटतं विकी कौशलने सांगितलेलं की तो छावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांवरती एक मूवी करतोय. आणि तेव्हापासून ह्या मूवीची एक्साइटमेंट खतरनाक होती, एकदम पीक लेवलला होती. त्यानंतर टीझर आला आणि टीझरमध्ये लिटरली विकी कौशलचा अभिनय आणि महाराजांवर तो जो लुक आहे, महाराजांची जी प्रतिमा त्यामध्ये जी दिसली ना, तेव्हापासून मला लिटरली हा ट्रेलरची मी खूप वाट बघत होतो. आणि आता फायनली हा ट्रेलर आपल्या समोर येतोय. आपण ह्या चॅनलवर असे काही रिॲक्शन वगैरे कधी केले नाही, लाईव्ह स्ट्रीम करतो ते पण कधी कधीच होतो माझ्याकडनं. आणि त्यामुळे हा फर्स्ट असेल. जर आवडला तर नक्की सांगा, मग आपण अशा प्रकारच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये थोड्याफार रिॲक्शन पण करत जाऊ. तर सुरू करूया, आजचा ट्रेलरच सुरू करूया, त्यानंतर थोडंफार बघूया ट्रेलर कसं आहे. ट्रेलर बघण्याची माझी एक्साइटमेंट खूप जास्त आहे भाई. तर सुरू करूया. दक्कन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। हम्म. महाराजांच्या निधनानंतर पिक्चराची सुरुवात होणार आहे. ओ माय गॉड, हा रायगड आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल सूट होतोय. बेबी जंगल में घूम रहा है। फाड़ देंगे मुगल सल्तनत की त्याच्या डोळ्यामध्ये तो कॅरेक्टर जगलाय असं दिसतंय रे सपशर. वाह, शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। सही आहे. संभाजी महाराज की जय. भाई राज्याभिषेकाचा सीन आहे यार, लिटरली अंगावर काटे येतात ते आतापासूनच. स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है। हे राज्य व्हावे इथं श्रींची इच्छा आहे. महाराणी येसुबाईच्या कॅरेक्टर मध्ये रश्मिका मंदानासाठी खूप चॅलेंजिंग रोल आहे, बिकॉज ती महाराष्ट्रीयन कल्चर मध्ये तेवढी नसते. आणि भाई हा पण एक लुक आहे. लिटरली ट्रेलर मध्ये आतापर्यंत 2 ते 3 वॉर सीन तर झालेले आहेत. पूरे खानदान की लाश हा बुरहानपूर आहे. महाराजांनी औरंगजेबाचा प्रेमल बुरहानपूर जाळला होता मित्र. उसी वक्त बनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे आणि अक्षय खन्ना लिटरली या कॅरेक्टरला एक वेगळी दिशा देणार. जहाँ जहाँ भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो। आई शपथ. समय आ गया है, अब वार होगा। यस. औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें अरे हराने भाई, वाली यहाँ हर पर एक कोशिश सीन को है. मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे, छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, जय शिवाजी. पार्वती पतये। हर हर महादेव. अरे वाह भाई वाह. आई शपथ, गदा पण आहे यार. हम और पूरा मराठा साम्राज्य इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे। विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार। ए आर रहमान म्युझिक आहे भाई. म्हणजे म्युझिक तर बॅकग्राऊंड तर एक नंबर असेल पिक्चरची. मौत के घुंघरू पहन के नाचते हम और हम। हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी। लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी Oh, मर shit. जाएगी। महाराजांचा पिक्चर आहे, सिंह तर हवाच ना मित्रा. वाह. भाई अंगावर काटा आलाय. काय बोलाल या ट्रेलर बघून, काय बोलाल तुम्ही? हा, विकी कौशल लिटरली जगलाय रे महाराजांचा कॅरेक्टर. जगलाय का बोलशील, म्हणजे पिक्चर बघून तर समजेलच आपल्याला, बट ट्रेलर बघूनच वाटतंय की विकी कौशल जगलाय महाराजांचा कॅरेक्टर. सुपर्ब जगलाय. महाराजांबद्दल खूप कमी माहिती आहे लोकांना रे. ही आपली
खरं तर आपल्याला ह्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे. बट महाराजांबद्दल स्पेशली छत्रपती संभाजी महाराजांबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि त्यामध्ये थोडंफार लोकांना त्यांच्याबद्दल थोडं वेगळंच माहिती आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी जी सिरीज काढली होती, त्यानंतर मराठीमध्ये एक मूवी आला होता आता लेटेस्ट 1-2 वर्षापूर्वी, आणि त्यानंतर आत्ता. पण जो हा मूवी आहे, ह्या मूवीचा जो बजेट आहे ना, तो सूट होतो भाई. तुम्ही विचार करा, ट्रेलरमध्ये फक्त 3 मिनिटाचा ट्रेलर आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 वॉर सिक्वेन्सेस दिसलेच आहेत. म्हणजे विचार करा, महाराजांच्या 130हून जास्त लढाई आहेत, त्यातले मोस्टली 10 तरी दाखवले तर किती मोठी गोष्ट होईल. आणि सर्वात भयंकर गोष्ट जी आहे, जी एक्सपिरियन्स म्हणजे जी बघायला भेटणार आहे, ते म्हणजे महाराजांचे ते शेवटचे 40 दिवस. फक्त बोलून अंगावर काटा आला. फक्त बोलून महाराजांनी ते 40 दिवस कसे सोचलेत, कसे सहन केलेत, फक्त आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी. आपला धर्म वाचावा ही एकच गोष्ट. मरणाला आलिंगन घालणारा आणि धर्म स्वीकारणारा हा जगातला एकमेव राजा होता. एकच विनंती करेन, हा पिक्चर ना लहान मुलांपासून सर्वांना दाखव. मला वाटत नाही म्हणजे लक्ष्मण उत्तेकर मराठी दिग्दर्शक आहेत, मराठी माणूस आहे, आणि त्यामुळे पिक्चरमध्ये काही अशी गोष्ट तर नसेल ज्यावरनं काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात म्हणून. मला तरी नाही वाटत असं काही असेल. बट लहान मुलांपासून सर्वांना घेऊन जा, कारण की आपल्यानंतरच्या पुढच्या पिढीला आपला इतिहास जाणणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत तो इतिहास पोहोचवणं ही आपली जिम्मेदारी आहे. तर ठीक आहे, म्हणजे मी अशा गोष्टींवर जास्त आपण रिॲक्शन वगैरे देऊन असं काहीतरी लेक्चर वगैरे देत नाही. बट एक मला स्वतःला वाटतं की सर्वांनी हा मूवी बघावा आणि छत्रपती संभाजी महाराजांना तो स्थान, तो मान भेटला पाहिजे भाई, 100%. आपल्यापासून तो आहेच आहे. मी असं नाही बोलत आहे की आपल्यामधले खूप काही आपण त्यांना तेवढं मानत नाही वगैरे नाही, असं काही नाही. असं महाराष्ट्रात तरी कोणी भेटणार नाही भाई. पण त्यांचा इतिहास, त्यांचं करेज, त्यांचं बलिदान हे संपूर्ण जगाला समजलं पाहिजे मित्र. आणि त्याच्या आधी आपल्या पुढच्या पिढीला समजला पाहिजे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आपल्या पुढच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडले तर नक्की सांगा, आपण ट्राय करू रिएक्शनसाठी. पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.